सरकारी नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकारचा अखडता हात का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. तर मुस्लिमांना देखील ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी. अमरावतीमध्ये खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयावरून मोठा वाद. जनसंपर्क कार्यालयाचं टाळं तोडल्यानं यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल. दूध आणखीनच महागण्याची शक्यता. जीएसटी परिषदेची दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवला. नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. इस्रोची कौतुकास्पद कामगिरी. पुष्पक यानाचं तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग. कर्नाटकातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये यशस्वी चाचणी. मुंबईतल्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. शरद पवारांनी जिल्हा प्रमुखांना जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागितला. सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्ह्याच्या 573 कोटींच्या नियोजन आराखड्याला मान्यता. तर चालू वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी सांगलीसाठी 104 कोटींचा निधी वाढवून दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचे हप्ते थकल्यामुळे पिता पुत्रांचं अपहरण. हप्त्याचे पैसे न दिल्याच्या रागातून मारून टाकण्याची फायनान्स कर्मचाऱ्यांकडून धमकी. वाशिममध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार. विद्युत तार पडल्यानं वीज पुरवठा खंडित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापूर विमानतळासाठी 15 जुलैनंतर निम्म्या दरानं भूसंपादन. 33 एकर जमीन खरेदीसाठी हालचालींना वेग. पुण्यातील काँग्रेसमधील गटबाजीवर नाना पटोले संतापले. पक्षामध्ये राहून बदमाशी करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करण्याचा पटोलेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जुलैपासून सुरू. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी यंदाचं शेवटचं अधिवेशन. नागपुरातील आरटीई प्रवेश घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपी शुभम बुटेला अटक. विधानसभेचा विजयाचा गुलाल लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मैदानात. शरद पवार करणार राज्यभराचा दौरा. तर सुप्रिया सुळे राज्यभरात घेणार महिलांचे मेळावे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचे कैसर खालीद यांच्यावर गंभीर आरोप. इगो मीडियानं खालीदच्या पत्नीच्या कंपनीला पैसे दिल्याचा सोमय्यांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.